आपण इथं पाणी उकळायला ठेवलेलं आहे गॅसवर. त्यात आता चहा पावडर घालायची आहे. एक, दोन. इथं पाण्याच्या क्वांटिटीनुसार आणि केसाच्या लेंथनुसार पाणी कमी जास्त करू शकताय आणि तुम्ही चहा पावडर पण कमी जास्त करू शकताय. काहीही प्रॉब्लेम नाही. आता हे पाणी चांगलं उकळायचं आहे आणि उकळून थंड झाल्यानंतर हे गाळून घ्यायचं आहे आपल्याला. आणि 1 मिनिटभर ह्या पाण्याला चांगलं उकळून घेऊ, म्हणजे ते चहा पावडरचा अर्क त्या पाण्यात उतरेल. आता ही मेहंदी आपण या पाणी चांगले उकळलेले आहे. मी आता गॅस बंद करत आहे. नंतर आपण हे पाणी या मेहंदी पूर्णपणे गार झाल्यावर या मेहंदीमध्ये हे पाणी ओतून घ्यायचं आहे. पूर्णपणे हे पाणी गार करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर मेहंदीमध्ये ओतायचं आहे. आता ही मेहंदी भिजवायसाठी चहाचं पाणी गार झालेलं आहे. आता हे आपण गाळून यात घालून घेऊया. एक्स्ट्रा पाणी घातले तरी चालेल. तुम्ही तुमच्या लेंथनुसार मेहंदी घेऊ शकताय. इथं माझे केस मीडियममध्ये साईजमध्ये आहेत, म्हणून मी माझ्या केसाच्या लेंथनुसार मेहंदी भिजवलेली आहे. आणि थोडं पाणी घालूया यात. थोडं पाणी कमी पडले. आणि पुन्हा व्यवस्थित मिक्स करू.
हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घेऊ. आता बऱ्यापैकी हे झालेलं आहे, व्यवस्थित भिजलेली आहे मेहंदी. मेन म्हणजे मेहंदी भिजवताना लोखंडी भांड्यातच भिजवायची आहे, म्हणजे चांगली कलर येतो आणि चांगली भिजते. आता हे झाकून ठेवू. मॅगी केली इथं, चांगली शिजलेली आहे. आता मी मॅगी बंद करत आहे. कशी झाली मॅगी? हां, मेहनत कोणते दुसरं करतो त्याचा फायदा म्हणजे वेगळंच होतो. ट्रेनिंग वेगळंच घेतो. ऍक्च्युली मी तिला जाते मला विचारलं नाही कटून जायचं सांग करा. ऍक्च्युली मी तिला जाते घरामधून फक्त खाते. बटाट्याची भाजी आणि तांदळाच्या पिठाचा डोसा. इथं करून ठेवलेले आहेत डोसे आणि हे तव्यावर थोडे ठेवले. लावलेले कपडे आहेत. आता हे कपडे आपण वाळत घालूया. हे बघा, इथं अशा प्रकारे कपडे वाळत घातलेले आहेत. आता मस्तपैकी वाळलेले कपडे काढलेले आहेत. इथं मस्तपैकी घडी करून ठेवू आपण.